नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला अशी एक वेगळी रेसिपी दाखवणार होती, म्हणजे ज्वारीच्या पिठाची बोंड. चला तर मैत्रिणींनो, 1 वाटी भरून मी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्या ज्वारीच्या पिठामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत. तर चला आपण आता त्यामध्ये पहिल्यांदा मी मीठ टाकून घेत आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ओवा टाकायचा आहे थोडा. आता यामध्ये आपण थोडा ओवा टाकून घेत आहे. आता ओवा टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडे जिरे टाकायचे आहे. यामध्ये थोडे जिरे टाकून घेऊया आणि जिरे टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये धणा पावडर टाकून घेऊया. त्यामध्ये थोडीशी धणा पावडर टाकली आहे. आता धणा पावडर टाकल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर टाकणार आहोत. हळद आणि लाल मिरची पावडर टाकून घेऊया आपण त्यामध्ये. आणि आता हे आपल्याला व्यवस्थित कालवून आता याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये आपण हिंग टाकला आहे थोडा, आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित अगोदर कोरडे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि भिजवून घ्यायचं आहे. आपल्याला असं गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याचा. तर बघा मैत्रिणींनो, आता हे पीठ आपण मिक्स केले आहे. आता याचा गोळा बनवून घेऊया. आता आता याचा गोळा बनवून झाला आहे. आता या गोळ्याचे आपल्याला अगदी छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहे. असे बारीक बारीक गोळे बनवून घ्यायचे आहे. बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे या सर्व पिठाचे आपण आता गोळे बनवून घेणार आहोत. बघा, अगदी छोटे 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 याचे आपल्याला बॉल बनवून घ्यायचे आहेत. आता याचे सर्व बॉल आपण बनवून घेऊया. अगदी छोटे बॉल ह्याचे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपण हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेतलं आहे ना, आता त्याचे बॉल बनवून घेत आहोत. आणि आता हे जे आपण बॉल बनवत आहे, या बॉलला आपण चाकूने अगदी बारीक बारीक होल पाडायचे, कारण यामध्ये आपल्याला हे उकडून घ्यायचे आहे. होल पाडल्यामुळं आतपर्यंत हे उकडलं जातं व्यवस्थित, असं कच्चं राहत नाही. तर बघा, आपले आता हे बॉल बनवून रेडी झाले आहे. आता हे बॉल आपल्याला उकडायला ठेवायचे आहेत. आता त्यासाठी मी गॅसवर इडलीचं भांडं ठेवलं आहे आणि त्याच्या प्लेटमध्ये मी आता हे व्यवस्थित असं उकडून घेत आहे. आता हे सर्व बॉल आपण त्याच्यामध्ये ठेवायचे आणि 10 मिनटं आपल्याला हे उकडून घ्यायचे आहे. तर चला मैत्रिणींनो, आता आपण हे बॉल उकडून घेऊया. आता हे आपण गॅसवर ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये हे उकडून घेत आहोत. आता 10 मिनटं आपल्याला आता हे व्यवस्थित बॉल त्यामध्ये ठेवायचे आणि आता हे सर्व बॉल आपण त्यामध्ये उकडायला ठेवलेले आहे. आता त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून आपण हे 10 मिनटं उकडून घेऊया. आता हे उकडून होईपर्यंत आपल्याला ज्या भाज्या यामध्ये टाकायच्या आहेत त्या आपण चिरून घेऊया. तर यामध्ये मी कोबी, सिमला मिरची, कांदा, लसूण, आलं आणि कोथिंबीर एवढ्या भाज्या यामध्ये मी ॲड करणार आहे. आता आपण ह्या भाज्या चिरून घेणार आहोत. आता या भाज्या आपल्याला फार बारीक चिरायच्या नाही, अशी थोड्या मोठ्या साईजमध्येच आपल्याला या भाज्या कट करून घ्यायच्या आहे. चला तर मग आपण आता ह्या भाज्या मी कट करून घेतलेल्या आहे सर्व भाज्या. यामध्ये सिमला मिरची, कांदा, कोबी, कोथिंबीर, आलं आणि लसूण एवढं मी भाज्या घेतलेल्या आहे. तुम्हाला जर अजून वेगळ्या काही भाज्या आवडत असतील तर त्यामध्ये टाकल्या तरीही चालतात. तर बघा मैत्रिणींना, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात, ते जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर बघा, आता या भाज्या आपल्या चिरून रेडी झालेल्या आहेत. आता आपले बोंडसुद्धा उकडून झाले असतील. तर चला मैत्रिणींनो, आता आपण बघूया आपले
बोंड उकडून झाले की नाही. आता आपल्या भाज्या चिरून झाल्या आणि आता बोंड उकडून झाले आहेत. आता आपल्याला पुढे काय करायचे ते तुम्ही बघा. आता मी पुढे काय करते हे तुम्ही बघा. आता यामध्ये आपण वेगळ्या भाज्यासुद्धा घालू शकतो, टोमॅटो वगैरे असे. तर बघा आता आपले बोंडसुद्धा उकडून झाले आहेत. आता आपले बोंड उकडून झाले आहेत. आता आपण गॅसवर एक कढई ठेवूया. आपल्या भाज्या रेडी आहेत, बोंड पण रेडी आहेत उकडून. आता गॅसवर आपण कढई ठेवून घेऊया. आता या कढईमध्ये मी 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपण जिरे आणि मोहरी टाकून फोडणी करून घेणार आहोत. आता आपलं तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकू आणि फोडणी करून घेऊया. जिरे मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये सर्व भाज्या टाकून घेऊया. जिरे मोहरी आपली तडतडत आली आहे. आता आपण त्यामध्ये लसूण टाकून घेणार आहोत. आता त्यामध्ये लसूण टाकलं आहे मी. त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा टाकल्यानंतर शिमला मिरची टाकून घेऊया. आता ह्या भाज्या आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता त्यानंतर कोबी टाकला आहे आणि हे व्यवस्थित आपण आता हलवून घेऊया. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये आपण थोडेसे मसाले ॲड करूया. यामध्ये आपण कांदा लसूण मसाला टाकला आहे मी. नंतर लाल मिरची पावडर आणि हळद. कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद आपण हे व्यवस्थित आता हलवून घेणार आहोत. सर्व मसाले या भाज्यांना लावून घेणार आहोत. आता हे भाज्या आपल्याला व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहे 2-3 मिनटं. या भाज्यांना थोडी वाफ आली की त्यामध्ये आपण आता हे आलं टाकलं आहे मी. आता हे व्यवस्थित परत एकदा आपण हलवून घेणार आहोत, कारण आलं त्या भाज्यांना सर्वकडे सारखं लागलं पाहिजे. आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया त्यामध्ये. यामध्ये मी कोणत्याही प्रकारच्या मसाले, यामध्ये मी कोणत्याही प्रकारचे सॉसेस ॲड केलेले नाही, त्यामुळे ही अगदी हेल्थी रेसिपी झाली आहे. आता आपण त्यामध्ये ते बोंड टाकून घेऊया. आता हे बोंड टाकल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवून आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनटं वाफ करून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, ही रेसिपी अगदी हेल्दी आहे आणि डायबिटीसच्या लोकांना रोज नाश्त्याला काय करावं असा प्रश्न पडतो. तर मग डायबिटीसच्या लोकांसाठी तर ही खूप हेल्दी आणि चांगली रेसिपी आहे. यामुळे शुगरही वाढत नाही आणि पोटभरीचं सुद्धा होतं. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि त्याला 2 मिनटं वाफ करूया. बघा मैत्रिणींनो, आता आपले हे बोंड रेडी झाले आहे. मी ते सर्विंग बाउलमध्ये काढून घेतले आहे. आता याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया थोडीशी. आता इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे. बघा मैत्रिणींनी, दिसायला पण ते खूप सुंदर दिसतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात. तर तुम्ही पण नक्की करून बघा.
अशा प्रकारे आता आपली ही रेसिपी रेडी झाली आहे. धन्यवाद.